बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो, मालिकेचा आता एक वेगळाच ट्रॅक सुरू झालेला आहे। राजाने आपल्या मुलाला धमकवलं आणि आता आपल्याला या सगळ्यामध्ये कमीपणा आलाय असं चंद्रकांत देशमाने यांना आता वाटत आहे आणि त्याच कारणासाठी चंद्रकांत देशमाने यांनी आता एक वेगळाच घाणेरडा प्रकार केलाय आणि आता राजाने माझ्या मुलाला धमकवलंय म्हणून आता डायरेक्ट राजावरती हल्लाबोल करायचा ठरवलाय। पण इथेच आता चंद्रकांत देशमाने पूर्णपणे चुकलेले आहेत आणि चंद्रकांत देशमाने यांनी आता या सगळ्यामध्ये इकडे आता राजावरती हल्ला करून अवनी आणि राजा यांच्या प्रेमाला मात्र आता खरं तर बहरायला एक चान्सच दिलेला आहे। कारण राजावरती हल्ला होताना बघून मात्र आता अवनीने या सगळ्यामध्ये राजाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केलेली नाहीये आणि इथूनच दोघांच्या मधलं आता प्रेमाचं छान बॉन्डिंग सुरू झालेलं आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकवून। इकडे आपण पाहिलंय की आता अवनीच्या प्रँकमध्ये अवनी चांगली अडकलेली आहे आणि आता या सगळ्यामध्ये धन्याने मास्तर आता मोठीच गोष्ट केली। धन्याने ताबडतोब अवनीला घाबरवण्यासाठी तो साप खोटा आहे तो खरा असल्याची अफवा पसरवली आणि झालं। अवनीने राजाला मिठी मारली आणि काय रे धन्या काय चाललंय, आणि यावरती राजा म्हणतो मॅडम खोटा आहे तो साप असं म्हटल्यावरती आता इकडे अवनी चिडते आणि चांगलीच धम देते ती म्हणजे धन्याला, आणि परत अशी मस्करी केलीस तर गाठ माझ्याशी आहे। बरं हे सगळं होत असतं आणि आता इकडे बेत झालेला आहे तो म्हणजे छानपैकी दानगटांच्या घरी पार्टीचा। छानपैकी आता इकडे जेवणाचा बेत झालाय। अवनी जेवण करणार आहे पण यशा सांगतो अवनी तू फक्त आम्हाला मदत कर, आपण आता जेवण बनवूया। सगळेच जण जेवण करण्यासाठी छानपैकी आता तयार झालेले आहेत आणि आता या सगळ्यामध्ये जेवणासाठी मस्तपैकी नॉनव्हेजचा बेत करण्यात आलाय आणि अवनी या सगळ्यामध्ये जितकी आपल्याला मदत आता करता येणार आहे तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे। या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे लगेच सांगायला लागतात ते म्हणजे स्वतः आता धोंडी अण्णा, वा सुनबाई वा, म्हणजे आता काही झालं तुमचा हात लागला ना तरी त्या जेवणाला मात्र आता अमृत होणार आहे अमृत। आणि यावरती राजा आता सांगायला लागतो खरंच रे यशोदा, म्हणजे अण्णांनी किती दिवस झाले दारू नाही प्यायली ना, खरंच कमाल आहे। म्हणजे बाप दारू पीत नसेल ना तर बापाचं प्रेम काय असतं हे खरं तर आपल्याला आता समजत आहे। नाहीतर इतक्या वर्षामध्ये अण्णांची दारू सुटत नसल्या कारणाने आपल्याला खरंच कळत नाहीये बाप काय असतो, बापाचं प्रेम काय असतं। बाप ज्या वेळेला माया करतो त्यावेळेला मात्र आता किती हे असतो। पण खरंच अवनी मॅडमच्या मुळे आपल्याला हे सुख मिळालंय। खरंच बाईचा आशीर्वाद घरासाठी किती आणि काय महत्त्वाचा असतो नाही का। बाईचा हा आशीर्वाद आपल्या घरावरती कायमचाच राहिला पाहिजे। अवनी मॅडमचा हा आशीर्वाद आपलं आता घर सोडून नाही गेला पाहिजे। यावरती मात्र आता यशा म्हणतो हे बघ राजा, जे ज्याचं आहे ना ते त्याच्याकडे परत येतं, पण जी गोष्ट आपली नाहीये तिला आता धरून ठेवण्याचा तू प्रयत्न करू नकोस। यावरती राजा आता सांगायला लागतो हे बघ दादा, मी आता जे माझं आहे ना त्याच्याबद्दलच बोलतोय आणि मला पूर्णपणे खात्री आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता अवनी मॅडम ह्या घर सोडून जाणार नाहीत। कधीतरी त्यांना आता या घराची आपुलकी, प्रेम, माया हे सुद्धा समजणार। यशा म्हणतो असंच होऊ दे। अवनी आता इकडे उभी आहे आणि ती आता पाहत आहे खरंच अण्णा आता दारू पित नाहीयेत ह्याचा तिला पण आनंद झालाय आणि ती या सगळ्यामध्ये खूपच खुश आहे। बरं हे सगळं होत असताना मात्र आता इकडे तोपर्यंत देशमान्यांच्या घरामध्ये सगळ्यांची चिडचिड चालू आहे। कारण आता इकडे राजाने जे काही केलंय त्यामुळे चंद्रकांत देशमाने यांना आता असं वाटायला लागले की तो आपला स्वतःचाच अपमान आहे आणि त्यामुळे ते चिडलेत। बरं चंद्रकांत त्याला सांगायला लागतोय काय रे, म्हणजे आता तू त्याच्या बापावरती हल्ला केलास तेव्हा पण मूर्खा तूच घाबरलास आणि आता त्यांनी तुझ्यावरती हल्ला केलाय तेव्हा पण तूच घाबरलास। अरे मूर्खा मी आता तुला बोलू तरी काय, तुझं आता काय चाललंय मला काही कळायलाच मार्ग नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच तो सांगायला लागतोय अण्णा असं काय करताय तुम्ही, अहो बाबा अहो या सगळ्यामध्ये त्यांनी आता चाकू धरला चाकू। यावरती ते म्हणतात अरे चाकूच ना, पण तो खोटाच चाकू होता ना, खरा असल्यासारखा का आता तू इकडे घाबरलेला आहेस। यावरती तो म्हणतो तसं नाहीये पण तो खरा असता तर। यावरती ते म्हणतात अरे त्या म्हाताऱ्याच्या पोटामध्ये तू खरा चाकू टाकलास तरी तो आहे ना धडधडीत जिवंत, मग तुला काय धाड भरले। त्यांनी आता या सगळ्यामध्ये तुझा नाही अपमान केलाय,
त्यांनी अपमान केलेला आहे तो म्हणजे माझा, या आता चंद्रकांत देशमानेचा, आणि त्याचा बदला तुला घेतलाच पाहिजे. आणि यावरती महेश आता घाबरलाय. ते काही नाहीये, मला आता बदला काही घ्यायचा नाहीये, हे प्रकरण इथेच आता संपवूया. कारण या सगळ्यामध्ये मात्र आता जर का उगाच मी काहीतरी करायला गेलो आणि त्यांनी जर का पुन्हा ही केस उकरून काढली आणि मला अडकवलं तर अवनीची आई आता म्हणायला लागते बरोबर आहे, त्यांनी जर का या सगळ्यामध्ये ही केस आता बंद केलेली आहे तर आपण का हे सगळं करतोय, आपण आता पुन्हा या सगळ्या गोष्टी का उकरून काढतोय. चंद्रकांत देशमाने सांगत, अगं तुमच्यापेक्षा मग त्यांचा स्वाभिमान परा म्हणायचा की, म्हणजे बघ ना काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांनी आता त्यांचा स्वाभिमान कसा जपला. त्याच्या बापाला मात्र आता ह्यांनी हे केलं, पण म्हणून आपली सीमा न हे करता त्यांनी या सगळ्यामध्ये मात्र ह्याचाच गेम उलटा केला की नाही. ते काही नाहीये, याचा बदला मला पाहिजे. मी त्यांना धडा शिकवत जोपर्यंत नाहीये ना तोपर्यंत गप्प बसणार नाहीये. माझ्या मुलाला घाबरवतायत काय, आणि आता चाकूने आता ह्या बंदुकीने काय कर तेच बघ. बंदूक आतापर्यंत कधीतरी त्यांनी पाहिली असेल का, नाही ना. आता ह्या बंदुकीचा धाक काय असतो ना तेच त्या राजाला आणि आता त्याच्या घरच्यांना दाखवायची वेळ आलेली आहे. आणि चंद्रकांत देशमाने आता मात्र हे सगळं करायला निघालेले आहेत की ज्याच्यामुळे मात्र आता जे राजाने आणि आता पाण्याने आपल्या मुलासोबत केलंय त्याच्याच औषधाची टेस्ट आता त्यांना चाखायला द्यायची, याच हेतूने ते आता इकडे दानगटांच्या घरी आलेत. जोपर्यंत आता इकडे ते दानगटांच्या घरी निघालेत, इकडे आता वहिनीला भीती वाटते आणि आता बंदूक घेऊन निघालेल्या म्हणजे आता आपल्या सासऱ्यांना पाहिल्यावरती ती चांगलीच घाबरले. ती आता अवनीला फोन करून सगळा प्रकार सांगते की गडबड झालेली आहे, बाबा इकडून बंदूक घेऊन निघालेत. अवनी घाबरले. बरं, चंद्रकांत देशमाने आलेले आहेत ते म्हणजे मात्र आता अण्णांच्या घरी, आणि त्यानंतर ते आता धोंडी अण्णाला सांगतात, काय चाललंय काय, म्हणजे आता माझ्या मुलाला या सगळ्यामध्ये घाबरवण्याची तुमची हिंमत झाली तरी कशी, असं म्हटल्यावरती मात्र आता अण्णा बेरकीच ते अण्णा आता सांगायला लागतायत, काय तुझ्या मुलाला घाबरवायची हिंमत, अरे तुझ्या मुलाने माझ्यावरती हल्ला केला तरी सुद्धा कंप्लेंट केली नाही, त्याच्याबद्दल आभार मानायचे सोडून मात्र आता उलट्या चोराच्या बोंबा, अरे सुनबाईचा भाऊ आहे म्हणून आम्ही या सगळ्यामध्ये त्याला आता सोडून दिलं, पण आता तुम्ही जर का इथे येऊन आमच्याच डोक्यावरती मिऱ्या वाटण्याचं काम करत असाल तर मात्र आता सुनबाईंसाठी आम्हाला या सगळ्यामध्ये ॲक्शन घ्यावी लागेल. सुनबाई म्हटल्या म्हणून आता आम्ही इकडे म्हणजे सुनबाई आमच्या आहेत म्हणून आम्ही गप्प बसलोय. यावरती मात्र आता लगेचच इकडे देशपांडे सांगायला लागतात, सुनबाई करू नकोस, माझी मुलगी आहे ती, आणि आता मी या सगळ्यामध्ये तुझी काय अवस्था करतो बघ. काय एका चाकूने माझ्या मुलाला घाबरवण्याचा तुम्ही आता प्रयत्न करताय का, सोडणार नाहीये तुम्हाला. यावरती धोंडी अण्णा चिडलेत आणि ते आता सांगायला लागतात, म्हणजे या सगळ्यामध्ये तू सुद्धा खोटी बंदूक घेऊन आलेला आहेस का, चालव गोळी. यावरती देशमानेंचा इगो आता हर्ट होतो. खोटी बंदूक अजिबात नाहीये. यावरती मात्र आता अण्णा इकडे सांगायला लागतात, मग काय खरी बंदूक आहे, चालवून दाखव, गोळ्या तरी आहेत का. देशमानेंनी गोळ्या म्हणजे काढलेल्या असतात पण त्यांचा इगो दुखावलाय. लगेचच देशमाने आपल्या आता म्हणजे ह्याच्यामधून गोळ्या काढून त्या बंदुकीत टाकतात आणि त्याच वेळेला राजा तिकडे आलाय. कारण आता अवनीने राजाला सांगितलंय की बाबा बंदूक घेऊन आता निघालेले आहेत, त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा ताबडतोब मात्र आता तू घरी पोच. त्यावेळेला राजा घरी अवनी इकडे आलेली आहे आणि काय चाललंय बाबा ती बंदूक खाली ठेवा. यावरती मात्र आता धोंडी अण्णा सांगायला लागतात, काय नाही ग सुनबाई, त्या बंदुकीमध्ये गोळ्या बिळ्या काही नाहीयेत. जसा आता राजाने फसवलंय ना तसंच फसवायला हा आलाय. देशमान्यांचा इगो दुखावलाय. तोपर्यंत राजा आलाय आणि हे बघा तुमचं जे काही भांडण आहे ते आमच्याशी आहे, तुम्ही आता आमच्याशी बोला, असं म्हटल्यावर ते म्हणतात अच्छा. आणि आता इकडे देशमान्यांचा इगो चांगलाच दुखावलाय. कारण आता धोंडी जाते, मी रिकामे गोळ्या आहेत का, अमक आहे का, तमक आहे का, असं बोलून त्यांचा इगो दुखावलाय. आपल्याच ह्याच्यामधल्या गोळ्या काढून राजावरती बंदूक त्याने ताणले. तो राजाला या सगळ्यामध्ये गोळी आता मारण्यासाठी त्यांनी हात वरती उगारलाय. त्याच वेळेला अवनी तिकडे आले आणि असं म्हणत आता मात्र ती बंदूक त्यांच्याकडून हिसकावून घेतले. पण तोपर्यंत रागाच्या भरामध्ये गोळीचा वार मात्र झालेला आहे. पण या सगळ्यामध्ये अवनीने मात्र आता बाबांना बाजूला ढकललंय. इथूनच अवनी आणि राजा यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. कारण राजासाठी अवनीने मध्ये पडत मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये
आता मात्र स्वतःवरती हल्ला हा झेललेला आहे। एका झटक्यात मात्र आता मालिकेची सगळी समीकरणं बदलताना आपल्याला दिसलेली आहेत। मालिका मात्र आता एका वेगळ्याच वळणावरती आलेली आहे। इथे आता राजा आणि अवनी यांची लव्ह स्टोरी धूमधडाक्यात सुरू होणार आणि देशपांडे यांना काय अद्दल अवनी आता घडवणार येणाऱ्या भागामध्ये, या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार